हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 30 नंबरचा जो लेसन आहे अवर डाएट यामधील आपण पार्ट 1 पाहिला. तर आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. तर पहा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले EVSचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला आपण काय करूयात, सुरुवात करूयात. पार्ट 2. When doing certain kinds of work, we make a lot of vigorous movement. Such work is hard on the body. आता पहा, काही कामे करताना आपल्या शरीराची भरपूर आणि वेगाने काय होते, हालचाल होते आणि शरीराला आपल्या भरपूर कष्ट पडतात. इट इज कॉल्ड फिजिकल लेबर. फिजिकल लेबर मेक अस व्हेरी हंग्री. आता पहा, अशी कामे कशी असतात, तर फिजिकल लेबर म्हणजेच अंगमेहनतीचे कामे होत. आता जे फिजिकल लेबर का आपण ते वर्क केल्यामुळे काय होतं, पहा आपल्याला खूप भूक लागते. सम काइंड्स ऑफ वर्क कॅन बी डन सिटिंग ॲट वन प्लेस. आता काही कामे पहा एकाच प्लेसवरती बसून करायची असतात, म्हणजे एकाच जागी बसून करायची असतात. इट डज नॉट टेक हार्ड फिजिकल एफर्ट टू डू इट. सच वर्क इज कॉल्ड सेडेंटरी वर्क. आता पहा, ती जी एकाच जागी बसून करायची कामे असतात ती करताना शरीराला, आपलं जे शरीर आहे त्याला फार कष्ट पडत नाही आणि अशा कामांना आपण बैठी कामे म्हणतात. सेडेंटरी वर्क म्हणजेच बैठी कामे. इथे पहा तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहेत. हे जे काम आहे ते कसे आहेत, ते फक्त आपल्याला एका जागेवर बसूनच काय करावं लागतात, ती कामे करावी लागतात. पीपल हू डू सेडेंटरी वर्क डू नॉट फील ॲज हँग्री ॲज दोज हू डू फिजिकल लेबर. आता पहा, जे बैठी कामे करणाऱ्याची भूक त्या मानाने कशी असते, ती खूप कमी असते. आता जे आपण मेहनतीचे जे कामं करतात लोक, इथं पहा फिजिकल लेबर, हे जे काम आहेत अंगमेहनतीचे, हे जे काम आहेत आणि हे बैठे काम आहे. मग हे बैठे काम जर आपण केलं तर आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि आपण द डाएट ऑफ पीपल डुईंग फिजिकल लेबर इज ग्रेटर, दे नीड मोर फूड. आणि अंगमेहनतीचे कामे करणाऱ्या व्यक्तींचा आहार कसा असतो, जास्त असतो आणि त्यांना अधिक अन्नाची काय असते, गरज असते. आणि जे बैठी कामं करतात त्या बैठी कामे करणाऱ्याची भूक त्यांना कमी असते, म्हणजे त्यांना जास्त आहार लागत नाही, त्यांना जास्त अन्नाची गरज नसते. आणि जे फिजिकल लेबर म्हणजे जे वर्क करतात, अंगमेहनतीचे जे वर्क म्हणजे कामं करतात, अशा व्यक्तीचा आहार कसा असतो, जास्त असतो आणि त्यांना अधिक अन्नाची काय असते, गरज असते. नेक्स्ट पहा, डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का. चोर्स लाईक कॅरिंग वॉटर, वॉशिंग क्लॉथ, स्वीपिंग अँड मॉपिंग द फ्लोअर इन्व्हॉल्व फिजिकल लेबर. आता पहा, पाणी भरणे, त्यानंतर कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे, ही कशी आहेत, अंगमेहनतीचे कामे आहेत. दोज हू डू सच वर्क फील मोर हँग्री. आणि ही जे कामे करणाऱ्या व्यक्तींना काय होते, भूक जास्त लागते. वेदर इट इज अ मॅन ऑर अ वुमन हू डज दिस चोर्स, इट इज नेसेसरी दॅट ही ऑर सी गेट्स इनफ फूड. आता पहा, ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना पुरेसे अन्न मिळणे काय असते, गरजेचे असते. हे अंगमेहनतीचे कामं करणारे जे असते, स्त्री किंवा पुरुष, त्यांना मग खूप भूक लागते, मग त्यांना पुरेसे अन्न मिळणे काय असते, गरजेचे असते. डू यू नो. आता पहा, तुम्हाला माहीत आहे का. वेन चिल्ड्रन आर ग्रोईंग बॉडीली ग्रोथ इज व्हेरी रॅपिड, सो गर्ल्स अँड बॉईज ऑफ ग्रोविंग एज नीड अ लॉट ऑफ फूड. आता पहा, मोठे होताना आपल्या शरीराची वाढ काय होते, वेगाने होते, म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा. आपण जसे जसे मोठे होतो तसे तसे आपल्या शरीराची वाढ काय होते, खूप वेगाने होते, म्हणूनच आपल्याला आपण जसे जसे मोठे होतील तसे तसे आपल्याला भरपूर आहार काय मिळायला हवा. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात, कॅन यू टेल. आता सांगा पाहू. Will pumpkin be cooked at all the children's house on the same day. आता पहा, एकाच दिवशी आपल्या क्लासमधील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का, तर नाही. तर प्रत्येकाच्या घरी काय असते, वेगवेगळी भाजी बनवलेली असते. कोणाच्या घरी पोटॅटोची असते, कोणाच्या घरी ब्रिंजल, कोणाच्या घरी पंपकिनची. तर एकाच वेळी किंवा एकाच दिवशी आपल्या क्लासमधील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याची म्हणजे पंपकिनची भाजी बनवलेली नसेल. वुड यू लाईक इट इफ यू गॉट द सेम मेनू ॲट एव्हरी मील एव्हरी डे. आता पहा, रोज तेच जेवण बनवले तर तुम्हाला ते आवडेल का, तर नाही. आता तुमच्या कितीही आवडीचा पदार्थ जरही असेल, तो तुम्हाला रोज रोज खावा लागला तर तो तुम्हाला आवडेल का, नाही. कारण आपण रोज रोज एकच पदार्थ खाऊन काय होतं, आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन रोज रोज काय पाहिजे, काहीतरी वेगवेगळं खायला पाहिजे. त्यामुळे आपण जर रोज तेच जेवण बनवले घरी आपल्याला ते खायला आवडणार नाही. तो पदार्थ तुमच्या कितीही आवडीचा असला तरी तो तुम्हाला पदार्थ खायला रोज रोज तोच पदार्थ खायला आवडणार नाही.
वाय कॅन वी नॉट गेट मँगोज थ्रू आउट द इयर. आता पहा, आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाही? कारण आंबे मँगोचं सीझन असतं फक्त मे महिन्यामध्येच, त्यामुळे ते आपल्याला फक्त मे महिन्यामध्येच काय होतात, मिळू शकतात. ते आपल्याला वर्षभर मिळत नाहीत, कारण त्यांचं कोणत्या सीझनमध्ये येतात, ते फक्त मेमध्येच काय होतात, ते मे महिन्यामध्ये येतात. ते समरमध्येच असतात फक्त, त्यामुळे आपल्याला फक्त ते मेमध्येच काय होतात, मिळू शकतात. नेक्स्ट पाहूयात आपण व्हरायटी इन फूड. आता पहा, अन्नपदार्थातील विविधता. We eat a lot or a little depending on how hungry we are. That is, our hunger determines how much we eat. Here we are thinking about the amount we eat. आता पहा, भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो. जशी आपल्याला भूक लागेल तसे आपण खातो. आपल्याला कमी भूक असेल तर आपण कमी खातो, आपल्याला जास्त भूक असेल तर आपण जास्त खातो. त्यावरून आहार थोडा आहे की जास्त आहे हे आपलं ठरतं. आणि ही झाली आपल्या आहाराविषयी एक माहिती. वी ऑल्सो नीड टू कन्सिडर विच फूड आयटम्स वी ईट. आता पहा, आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही पण माहिती पण आपल्याला घ्यायला हवी. डिफरंट पीपल इन्क्लूड डिफरंट आयटम्स ऑफ फूड इन देअर डाएट. व्हॉट कुड बी द रिझन्स फॉर दॅट. आता पहा, आहाराविषयीची माहिती आपण जर ही माहिती घेतली तर आपली काय होईल, आपली जी आहाराविषयीची माहिती होती आपली पूर्ण होईल. आता पहा, निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे काय असतात, अन्नपदार्थ असतात आणि त्याचे कारणे काय असतील ते आता आपण पाहूयात. आता वेगवेगळ्या लोकांच्या आहारात काय असतात पहा, वेगवेगळे पदार्थ असतात. आता आपल्या इकडं कोकणमध्ये जर आपण पाहिलं तर तिकडचे लोक फक्त काय करतात, फिश खातात. आणि जिथं जास्त राईस पिकतो तिथलच्या लोकांच्या जास्त आहारामध्ये काय असतं, त्यांच्या भात असतो. जिकडं कोकण किनार, तिकडं सागर समुद्राच्या किनारे, तिकडं त्यांच्या आहारामध्ये जास्त काय असतं, मासे असतात. असे वेगवेगळे काय असतात, जे लोकांच्या वेगवेगळ्या आहारात निरनिराळे काय असतात, अन्नपदार्थ असतात. त्याची कारणे काय असतील ते आपण पाहूयात. If only a certain combination of dishes is prepared every day, then we have to eat the same food all the time. आता पहा, एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील. Having such meals would be a बोरिंग चोर, सो डिफरंट डिशेस आर प्रिपेअर्ड इन टर्न. आता पहा, मग आपल्याला जेवण काय होईल, ते जे सतत अन्नपदार्थ तेच आपल्याला सतत खावे लागले तर आपले जेवण कसे होईल, एकदम बोरिंग म्हणजे कंटाळवाणे होईल. म्हणून अन्नपदार्थ काय करावं लागतात, आपल्याला आलटून पालटून आपल्या घरामध्ये किंवा कुठेही जे अन्नपदार्थ असतात ते काय होतात, आपण आलटून पालटून करतोच. तेच पदार्थ जर आपल्याला सतत खावे लागले तर आपले जे जेवण आहे ते कसे होईल, एकदम बोरिंग होईल. In regions where rice grows in plenty, rice becomes a major part of the diet of the people living there. आता पहा, जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात काय असतो, जास्त असतो. Regions where ज्वार or बाजरा are a major crop, people include more of भाकरी in their meals. आता पहा, जिथे जास्त भात पिकतो तिथे त्यांच्या खाण्यात काय असतो, भात जास्त असतो. तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात काय असते, भाकरी जास्त असते. इन सर्टन रिजन्स wheat is the major crop, people in those region eat more चपातीज. आता पहा, काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हांची पोळी काय करतात, खातात. Fish is available in plenty in the sea. Therefore, the people in Konkan have a lot of fish in their diet. आता पहा, जिथे गहू जास्त पिकतो तिथं त्या भागात त्यांच्याकडे काय असते, गव्हाची पोळी म्हणजे चपाती खातात. आणि समुद्रात पहा, जे मासे असतात, फिश असतात, ते भरपूर मिळते. म्हणून कोकणातील जे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये आपल्याला फिश जास्त प्रमाणात काय होते, पाहायला मिळते. त्यांच्या आहारामध्ये फिश जास्त प्रमाणात असते. नेक्स्ट पाहूयात आपण. Depending on their seasons, we get different vegetables and fruits at different times of the year. Accordingly, the food items in our diet also changes. आता पहा, वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी काय होतात ते आपल्याला मिळतात. मग त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थामध्ये आपल्या काय होतो, फरक पडतो. जशा जशा सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या किंवा फळे आहेत ते आपल्याला त्या वेळोवेळी काय होतात, ते आपल्याला त्या सीझनमध्ये मिळतात. आणि मग त्याचप्रमाणे आपल्या आहारातील अन्नपदार्थही काय होतं, अन्नपदार्थामध्ये पण काय होतो, फरक पडतो. When there is a ceremony, special dishes are prepared. We make sweets especially when we celebrate a festival. आता बघा, एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात. आणि फेस्टिवल्स असेल म्हणजे सणासुदीच्या दिवशी काय करतात, आपल्या घरामध्ये गोड स्वीट्सचं काय होतं, तर जेवण करतात. What care should we take about our food? आता पहा, आपण काय काळजी घ्यायची.
इफ वी विश टू बी हेल्दी देन वी मस्ट टेक केअर अबाउट अवर डाएट. आता पहा, आपली प्रकृती एकदम चांगली हवी असेल तर आहाराविषयी काय केली पाहिजे, आपण काळजी घ्यावी लागते. आपण आपल्या आहाराविषयी काळजी घ्यायला पाहिजे किंवा ती काळजी पण घ्यावी लागते. सो वी शुड इट ऑल द डिशेस मेड ॲट होम. आता पहा, मग आपण काळजी कशी घ्यायची, तर मग पहा, म्हणूनच आपण काय केले पाहिजे, आपल्या घरी बनवलेले जे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ आपण काय केले पाहिजेत, खाल्ले पाहिजेत. वी मस्ट नॉट अवॉइड इटिंग थिंग्स मेअरली बिकॉज वी डोंट लाईक देम. आता पहा, न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये. जर आपल्याला एखादा पदार्थ, जर आपल्या घरी आईने आपल्या कधी भाजी केली, कारल्याची भाजी किंवा कोणती भाजी जी तुम्हाला आवडत नाही, ती भाजी खायचीच नाही असे करायला नाही पाहिजे, असे तुम्ही करू नये. स्प्राउटेड पल्सेस अँड लिफी व्हेजिटेबल्स शुड बी इन्क्लूड ऑप्टन इन अवर डाएट. आता पहा, त्यानंतर मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात. आपल्या आहारामध्ये जे मोड आलेले जे कडधान्य असतात ना, मटकी, हे असे जे कडधान्य आहेत, उसळी आणि पालेभाज्यांचं पण आपल्या आहारामध्ये काय असायला पाहिजे, वारंवार आपल्या आहारात त्याच्या भाज्या, कडधान्य जे आहेत ते आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत. वी शुड ऑल्सो हॅव योगर्ट अँड बटर मिल्क ओकेशनली. आता पहा, योगर्ट आणि बटर मिल्क ओकेशनली म्हणजेच आपल्या अधूनमधून जेवणात दही किंवा ताक पण आपल्या जेवणामध्ये असायला हवे अधूनमधून. न्यूजपेपर अँड TV फ्रिक्वेंटली ॲडव्हर्टाईज कोल्ड ड्रिंक्स. आता पहा, वर्तमानपत्र किंवा आपले जे TV असते त्याच्यामध्ये पहा, त्याच्यामध्ये शीतपेयाच्या काय असतात, खूप जाहिराती असतात. कोल्ड ड्रिंकच्या त्याच्यामध्ये आपल्याला जाहिराती दाखवतात. दे ऑल्सो ॲडव्हर्टाईज मॅनी फूड प्रोडक्ट्स. आता पहा, अनेक खाद्यपदार्थाच्याही त्याच्यामध्ये आपल्याला काय दाखवतात, जाहिराती दाखवतात. वी आर टेम्प्टेड टू बाय देम, दे आर टेस्टी, देअर रॅपर्स आर अट्रॅक्टिव्ह. आता पहा, त्या ज्या आपल्याला जाहिराती दाखवतात ते पदार्थ विकत घ्यावे असं आपल्याला काय होतं, मोह पडतो. ते पदार्थ चवदारही असतात आणि ते कसे असतात, ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक वाटणारे पण ते असतात. बट दॅट डज नॉट मीन दॅट दे आर ऑल्सो गुड फॉर हेल्थ. पण ते पहा, ते खूप चवदार असतात, आकर्षक, त्याच्यामध्ये वेस्टपणा दाखवतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतीलच असे नाही. जे आपण TV जाहिरातीमध्ये पाहतो ना, कोल्ड ड्रिंकच्या जाहिराती असतात किंवा अजूनही वेपर्स किंवा असे पदार्थ जे असतात ते आपल्याला त्यांना पाहिल्याच्या नंतर ते आपल्याला खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतात, खूप आकर्षक वाटतात, ते चवदारही असतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतील असे नाही. आता पहा, व्हॉट वी हॅव लर्न. आता पहा, आपण आपला जो अवर डाईट हा जो आपला लेसन होता त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो ते आपण पाहूयात. ऑल दॅट वी ईट अँड ड्रिंक इन अ डे इज टुगेदर कॉल्ड डाईट. आता पहा, आहार म्हणजे काय आपण पाहलो. आता दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, आहार असे म्हणतो. एज फिजिकल लेबर अँड द स्टेट ऑफ हेल्थ कॉज डाएट टू डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता पहा, वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. आता आपण पहा, यंग असाल तर तुम्हाला भूक जास्त लागते, मग तुम्हाला जेवण जास्त लागतं, आणि तुम्ही जर म्हातारे झाले तर म्हातारे झाल्याच्या नंतर काय होतं, आपल्या कामामध्ये पण काय होतं, कमी पण आहेत, म्हणजे आपण जास्त काम करत नाही, त्यामुळे आपल्याला काय होतं, भूक लागत नाही. आणि बैठे काम जर असेल तर आपल्याला पण कमी आहार असतो आपला, आणि जे मेहनतीची कामं जे करतात त्यांची भूक कशी असते, जास्त असते किंवा त्यांना जास्त आहार लागतो. डाएट ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द फूड आयटम्स अवेलेबल इन द डिफरंट सीझन्स. आता पहा, ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थामुळे आहारात काय होतं, आपला बदल होतात. द फूड स्टफ्स readily available in different regions are different. This brings about diversity in people's diet. आता पहा, वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात काय असते, विविधता असते. Eating a variety of food stuff in our diet helps to meet all the food related needs of our बॉडी. आता पहा, आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा काय होतात, भागतात. आपण वेगवेगळ्या आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचा काय केला पाहिजे, समावेश केला पाहिजे. त्यामुळेच काय होतं, आपल्या शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व ज्या गरजा आहेत त्या काय होतात, पूर्ण होतात, म्हणजेच भागतात. द अट्रॅक्टिव्ह अँड टेस्टी फूड प्रोडक्ट्स दॅट वी सी इन ॲडव्हर्टाइजमेंट मे नॉट बी नेसेसरली गुड फॉर हेल्थ. आता पहा, जाहिरातीमध्ये जे आपल्याला TV जाहिरातीमध्ये दिसणारे जे आकर्षक व चवदार पदार्थ आपल्या हेल्थसाठी म्हणजे आपल्या प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही. ठीक आहे, तर पहा, आपला जो 13 नंबरचा जो लेसन होता आवर डाएट तो काय झालेला आहे, इथेच संपलेला आहे. मी पार्ट 1 पण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि हा आपण आता पाहिला तो पार्ट 2. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.